हॅलो फ्रेंड, तर बघा आम्ही आत्ता चाललो ज्योतिबाच्या डोंगरावरनं श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी. बघा हितेश मितेश किती खुश आहेत. हे बघा आलो महालक्ष्मीला. तर इथं बघा मंदिराचं काम चालू आहे आणि गर्दी पण खूप आहे बघा. पुढं तर असं दाखवलं, गर्दी लाईन लागली सगळी. आम्ही काही मुखदर्शनच घेतलं आणि पुढं जायचंय आत्मापूर. तर इथं बघा मुखदर्शन घेतलं श्री महालक्ष्मी अंबाबाईचं. तर आत्ता पोचलो आम्ही आत्मापूरला. संत बाळूमामा मंदिराकडे चाललोय आता. तर आता आम्ही चाललोय आणि पहिल्यांदा चाललोय बरं का बाळूमामांना. मी तर घेतोय आता प्रसाद बाळूमामांचा, नारळ ते सगळं घेतोय फक्त. एवढं छान नाही दिसत ह्यात ना काय. काय इतकी बारी ती बघ एवढी. असा नंबर लावते. एखादं काय बोलायचं असेल तर सत्यवादीच्या नावाचं बाळूमाच्या राजा घोड्याचा शेळ्या मेंढ्याचं तर इथं बघा लाईनीत थांबलोय आणि 6:45 वाजत आलेत आणि आरतीसाठी पुकारले, कारण 7 वाजता होणार आहे म्हणून. त्यावर आमचं दर्शन होऊन जाईल. जवळ आलो आता आम्ही. तर इथं आमचं दर्शन झालं आणि आरतीसाठी येऊन आता आम्ही उभा राहिलो. तर दर्शन ते झालं, आरती भेटली आम्हाला आणि आता 7:45 झालते, त्यामुळं महाप्रसाद पण घेणार आहे. इतक्या जवळ आले तर मग आता महाप्रसादासाठी लाईन लागती. खूप मोठी आहे, खूप गर्दी आहे. तर इथंच आम्हाला ना किती 9:45 वाजल्या निघायला जेवून ते. तर बघा महाप्रसाद ते झाला आणि आता निघाले गाडीकडे घरी येण्यासाठी. तर हा बघा हा क्लिप थोडासा जोडलाय, राहिला होता माझ्याकडून चुकून. तर बघा हितेश आणि चैतन्य कसे झोपलेत आणि आम्ही उद्या पेपर पण आहेत मुलांचे, त्यामुळं नाही का एक 1 डे ट्रिप काढली होती. 3 देवदर्शन झाले. सगळ्यात आधी पंचगंगेत आंघोळ केली, मग ज्योतिबा डोंगर, नंतर ना महालक्ष्मी आणि आत्मापूर. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.